जयदेव 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 घालील लोटांगण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा. देवा तुझी पूजा तर केली, तुला दर दिवशी नैवेद्य पण दाखवतो. दर दिवशी मी तुला तुपाचा नैवेद्य दाखवतो, पण आज तुला मी कधी वेगळाच नैवेद्य दाखवतोय. ते म्हणजे पैसे. तेव्हा वरती उडवतोय, वरती येतील तेवढे तुझे, खाली पडतील तेवढे माझे. अरे देवाला काही नको वाटतं, देवाने सर्व मलाच दिला ना. बरं देवा, आज माझ्या मुलीला बघायला मुलगा येणार आहे. ते जर लग्न ठरलं तर मी तुला तुपाचा नैवेद्य देईन. तरी मला पण एक प्रश्न पडलाय, माझ्या मुलीला बघायला मुलगा येणार आहे, पण माझा मुलगा प्राचीन कुठे दिसत नाही. थांबा त्याला बोलवतो. प्राचीन, ए प्राचीन. अरे तू कधी आला? मी 20 वर्षापूर्वी आलो. आणि ते तू मला सांगतो मी तुझा जन्मदाता. खाता पिता त्रास देता. नापा देऊ का? मी कराटे चॅम्पियन ब्लॅक बेल्ट. हा ब्लॅक बेल्ट. आता त्या वागेश्वराच्या जत्रेत 20 रुपयात मिळाला. साधा याला एक हुंदीर मारता येत नाही. समोर कधी जर वाघ आला तर काय करशील? मी काय करणार? जे करायचं ते वाघच करेल. बरं ते जाऊ दे. आज आपल्या घरी वाघ येणार आहे. खरोखरचा? अरे नाही रे, आज तुझ्या बहिणीला बघायला वाघ नावाचा मुलगा येणार आहे. ओ पण ते मांजरीला बघा, वाघाची काय गरज? आपण मारू का बहिणीला मांजर बोलतो? बरं ते जाऊ दे. मी बघता भरपूर वेळ झाला, अजूनपर्यंत कधी आलेत काय बघतो दरवाजात. बाबा आला की बाबा आला की तुझ्याच लगीन करायचं का माझ्या करायचं? मेला तुमलाय वाटतं भरपूर दिवसापासून. बरं तुम्ही दरवाजावर काही ठोकलात काय? नाही. अहो तुझा दाबायचं असून तुम्ही ठोकताय काय? अहो बेल. बरं काय नाही ठोकलात? चला परत. या. अरे दोनच होते, झाले का 4 पाहुणे नाही यार. इथे तुम्ही आम्हाला परत हो. ते काय झालं, सकाळीच आम्ही ती बेल बसवली होती. मग आम्ही बघित होतो बटन दाबल्यावर तुम्हाला करंट लागतो की नाही. हो म्हणजे तुम्ही ते आम्हाला लग्नाच्या आधीच मारा बघता की? नाही. बरं आलात तर ते बसून घ्या. बरं तुम्हाला यायला काही त्रास? हो मी काय बैलगाडीत आलो, गाडीत आलो. पाण्याच्या गाडीत तुला काय सांगितलंय का मला? काय नाही. बरं आमचं घर शोधा, तुम्हाला काय प्रॉब्लेम? हो 4 वेळा तुमच्या घराच्या बाहेरून गेलो तरी तुमचं काही घर सापडलं ना. तुमचं नाव काय हो? माझं नाव वसंत पारकर. हो तुमच्या घराच्या समोर कोणतरी पारकर. काय बोलतोय? ते काय आहे, आमच्या गावात काही टवाळ बोलत. ते काय करतात, नावाच्या कालचं काना आणि मात्र काढून टाकतात. तसं माझं आडनाव काय? पारकर. त्यांनी काना काढून परकर गेला ना. हो ते तर कायच नाही. आमच्या घराच्या समोर आहे कुरले. वेगळंच काय त्याच्या पुढे तर तुम्ही जाऊच नका. तुमचं नाव काय? अहो ते वाजमारे. बरं हा कोण तुमचा? माझं नाही शिवा गेलायचा? मला तर वाटतं बापसाव गेलाय. माझा प्रश्न आहे. हा माझं उत्तर आहे. बाबा कराटे चॅम्पियन आहे. आतापर्यंत कितीतरी हाडं मोडणार आहे. पण तो कवल आणि विटा का नाही मोडत? अहो कवल आणि विटा मोडल्यावर त्याची हाडं मोडतात ना. बघा कसा हाडाचा कडा आणि मोच्याचा तुंतुना झाला. मागील गेल्या वर्षी तो हॉलीबॉल शिकायला गेला होता. या वर्षी कराटे शिकतोय. कुठला गुरु भेटलाय काय माहित. बरं आले तर पाहुणे तर पाया बिया पड जरा. अरे मेलेला हुंदीर खाल्ला की काय तू? बरं बस. नाव प्राचीन का ठेवलंय?
हो सांग रे, तुझं नाव प्राचीन का ठेवले आपण? प्राचीन मध्ये चीन आहे आणि मला पोरगणाचं नाव ठेवायचं सचिन आणि मुलगी झाली तर कोची आणि दोघी बी नाही झाली तर तुला सचिन. अरे तुझ्या होणाऱ्या भावाच्या त्याला काय ठेचतंय? बरं तुझा पोरगा काय करतो? पिऊन आहे. अरे मी तर सकाळपासून पिऊन आहे. माझा पोरगा मंत्रालयात पिऊन आहे. बरं ठीक आहे. बरं तुमचं गाव कोणतं म्हणावं? कासारवाडी. आणि कासारवाडी कुठे आली? बघा हे आलं पठार. बाबा हे आलं पठार. हा इथं आला कासारवाडी. नाही हो इथली एक कडं सोडल्याच्या नंतर इथं आला कासारवाडी. एक कडं सोडल्याच्या नंतर इथं आला वागेश्वर. कासारवाडी. मेला चोवीसता वाढवतच जात आहे, नाव काय येत नाही. हो पण ते सगळं नाव तर तुमच्या गावाचं नाव काय? मी भोसरीचा. कोणत्या पोतरीचा? हो नाही हो, माझ्या गावाचं नाव भोसरी. माझ्या गावात ना माझं लय मोठं हॉटेल आहे आणि त्या हॉटेलची उसळ लय फेमस आहे. आमच्या इकडे उसळ एवढी फेमस आहे की अशी उडी बांधली ते वाटायला सापडत नाही. तुमचं एवढं मोठं हॉटेल आहे पण तुम्ही एकच का लेंगा वापरता? हा प्रश्न चांगला आहे. बघा मी सांगतो, माझ्या बापाने माझ्या इस्टिरीमध्ये आम्हाला दोघांना एकच लेंगा दिला आणि आम्ही दोघं आलटून पालटून वापरतो. ते कसं काय? हा बघा, सोमवारी हा, मंगळवारी मी, बुधवारी हा, गुरुवारी मी, शुक्रवारी हा, शनिवारी मी, आणि रविवारी? अरे धुवाय रविवारी आम्ही धुवाय टाकतो आणि लुंगी वापरतो. कसं? एसी. बरं पुरीला आणायची काय? जा रे प्राचीन, जरा ताईला घेऊन ये. काय बोलताय काय? अरे आई 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 तू बरं आलीस ते आलीस. मोठे भाई, मोठे भाई, मोठे भाई. बरं आलीस ते आलीस, जो आणला आहेस तो त्यांना दे. मैं तो आरती उतार जी संत माता. ए, तू तरी आरती काय करतो? त्याची म्हातारी आरती करेल. घे बाबा. बाबा नाही, तो नवरदेव ना नवऱ्याचा बापूस आहे. मला सांगितलं बघ. हो पण तुमची आजी आई अशी काय? ए, काय झालं? माझ्या आईचं वय झालंय आणि तिला मोतीबिंदू झाला. पहिला तिला मोत्यासारखा दिसायचा, आता काही दिसत नाही. माझा वडील बहुतेक तिच्या हातच खाऊन गेलं. काय बोलतोय? अगं म्हणजे खाऊन गेलं. बरं तो काय आणलायस ना, तो बाबा दे पाहुणे आणि दे ना, ती म्हातारी काय देणार नाही, स्वतः खाऊन टाकी. अरे घ्या नाही तर आपण नाही द्यायचा. बरं तुम्ही काय खाताय? करंजी. अरे सांभाळून का. मागच्या वेळी आमच्या पोरीने करंजा बनवला नाही तर दात पडलं तरी काय करंजी तुटली नाही. पोहे खातो. हा पोळी का? कांदा नाही दिसत. कांदा नाही दिसत? जरा वास घ्या वास. अरे आमच्या पोरीने कांदा पिळला असेल एवढी आमची पोरगी संस्कारी आहे. बरं आणलाय कोणतरी खा. अगं उचकी लागली, पाणी दे. तुला पाणी पाजण्याची वेळ झाली आणि तू काय पाणी पाजतास? मीच पाणी पाजणार. हा मग पाच. थांब म्हातारे, हळू जा आणि ताईला घेऊन ये. मला आम्ही पोरीला घेऊन येतो. आमची पोरगी लय संस्कारी आहे. धडपडतस काय? अहो बाबा तुम्ही की डोक्यावर पदर घेऊन ये. अगं पदर म्हटला होता, चादर नाही. बरं आलीस ते आलीस, आता तुला पाया पडायचं आहे ना. मी सांगता तसा जा. एक दो एक बैठे के बैठ जाओ. एक दोन तीन, एक दोन तीन, एक दोन तीन. खड़े होंगे खड़े हो. साइड सरक.
बैठेंगे बैठ जाओ. 1 2 3 1 2 3 1 2 3. अरे पकड पकड. किती तुमला किती वर्षापासून. बरं जाऊन बसावे. 1 2 3 1 2 3 बैठेंगे बैठ जाओ. बरं आमच्या पोरीला काय तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत काय. माझं नाव ऋषाली वसंत पारकर. उशाली हो उशाली उशाली. उशाली ओ बाबा भंगाईकर. उशाली आता त्या आशाला बोलव निशाला बोलव मनीषाला त्या उच्या खाली काहीतरी आहे का. उशाली बरं तिचं नाव घ्यायला तुम्हाला त्रास झाला ना. त्या जन्माच्या वेळी तिच्या आईशीला त्रास झाला होता. आता ती पोरगी तुम्ही सांभाळा तो त्रास. म्हणजे लग्न करून तुम्ही घेऊन जाल ना मग तुम्ही बघून घ्या. बरं अजून आमच्या पोरीला तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आहेत काय. शिक्षण किती. BA. बाबा शिकले ते शिकले दोन्ही शब्द उलटे. BA म्हणजे आर्ट्स मधील डिग्री. हे म्हणजे आर्ट्स मधील डिग्री. अजून काय प्रश्न विचारायचा आहे आमच्या मुलीला. तुमच्या मुलीला अजून कसली कसली कला आहे. आमच्या मुलीला चित्र खूप काढता येतं आणि चित्रकडे तिचा कोणीच हात धरू शकत नाही. अरे हात आला तर चित्र कसा काढील. बरं अजून काय विचारायचं आहे. जेवण काय खायचं. जेवण अहो लाडू म्हणू नका इडली म्हणू नका. डोसा म्हणू नका सांबार म्हणू नका. अहो यातला काहीच म्हणू नका काहीच नाही. लग्न झाल्यानंतर जेवण बाबूनच करायचं. भाजी बाबूनच. तुम्ही बाबाचा बाबा मला हिच्याशीच लग्न करायचं आहे. अजून काय प्रश्न मुलीला. अजून काय खायचं. इंस्टावर रील्स बनवता येतात. युट्यूबवर व्हिडिओ बनवता येतात आणि सेल्फी काढायला येतो. दाखवड प्राचीन कशी सेल्फी काढते ती. अशी काढते. मला पण इंस्टावर रील्स बनवता येतात युट्यूबला व्हिडिओ काढता येतात. बरं तुमचे किती फॉलोअर्स आहेत. 1 लाख. अरे आमचे रुपये त्याच्यापेक्षा पण जास्त आहेत. 5 लाख. आमच्या शेतीचं 4 लाख. बरं आमच्या मुलीला अजून काय प्रश्न. बरं आमच्या मुलीला ना गाण्याची भरपूर आवड आहे आणि गाणे एवढं छान बोलते तिला कोणीही अडवत नाही. ती बघा ती ट्रॉफी दिसते बाकी. ती गाणं बोलण्यासाठी भेटलेली आहे. ट्रॉफी गाणं बंद करण्यासाठी. बरं मग तुम्हाला आमच्या मुलीचं गाणं ऐकायचं आहे काय. प्राचीन जा रे जरा पेटी घेऊन ये. बाबा ही पेटी. अहो ही पेटी पण वाजतं. आते बाबा पेटी. ही काय ही पेटी अजून काय देऊ. दिल दीवाना बिन सजना के माने ना अन ये पगला है समझाने से समझे ना. अरे दिल दीवाना दिल पगला के माने ना अन ये पगला है समझाने से समझे ना. जी जी र जी माझा राजा तू माझा सर्जा तू अरे हे कसं वाटलं तुम्हाला आमचं गाणं. चांगलं वाटलं. बरं तुमच्या मुलाला काही प्रश्न विचारू का. तुमच्या मुलाला कसलं व्यसन. मी दारू न पियत. मी गुटखा न पियत. मी मटका न लावत. अरे पोराला कसलं व्यसन नाही. पण मी खोटं बोलतोय. अरे असल्या खोट्या पोराला पोरगी देण्यापेक्षा मी माझी पोरगी विहिरीत टाकली. अहो बाबा अगं तशी बोलायची पद्धत आहे ढकलली काय तुला. बरं आम्ही तुमच्या असल्या खोट्या पोराशी आम्ही लग्नाला लावून देऊ शकत. तुम्ही गॅरंटी देता का. अहो मोदीची गॅरंटी देतो. मोदीची गॅरंटी. चला मोदी येतो मुमकिन आहे. बरं लग्नाचं कसं काय करायचं. 50-50. मग 50-50 झालं मग बसत्याचं काय. तुम्ही स्टॉक आणा मग आपण बसायचं तिथं बसू. अरे कपडं मला तुम्ही कपडेच नाही घेत. तुला लहानपणा 10वी पासून
कोणी कपडेच नाही का घेतले नाही बरं आता 50-50 ठरलं तर कपडे घेऊ मी शर्ट घेईन बाबा पॅन्ट घेतील मी बनियन घेईन बाबा चड्डी घेतली खुश हा, मग बस बरं अजून काय एवढं सगळं झालं पण पत्रिकांचं काय तुम्ही पत्रिका छापा आम्ही वाटू आणि जेवणाचं तुम्ही जेवण बनवा आम्ही खाऊ आणि सुपारीचं तुम्ही सुपारी आणा आम्ही सुपारी फोडू नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली धन्यवाद